वाढून ठेवलंय रे. ते दिसतंय. आमटी. कसली आमटी केली का? नाही ना ओळखता आली. नाही नाही, आंबाड्याची आहे. वाटलंच मला. कशावरून? केवढा लांब केस आहे बघ. नक्की अख्ख्या आंबाड्याची असावी. काहीतरी काय बोलतोस? आंबाड्याची म्हणजे आंबाड्याची फळं असतात ना त्याची. फळालाही केस असतात. केसांचं काय तुंतुणं लावलंयस? टुनटुन. या केसांचा अख्खा तंबोरा बनेल. नाहीतरी तूच म्हणतोस ना नेहमी तुझे केस मला फार आवडतात म्हणून. बाई ग, तुझे केस मला आवडतात ते बघायला, खायला नव्हे. कुचकटपणे बोलायला काय झालं? कुचकट पण. आणि केस असले तरी दुसऱ्या कुणाचं नाहीत ना. मग तुझ्याच लाडक्या बायकोचे आहेत ना. तर हे काय विचारणं झालं? तुझ्या पुढे म्हणजे काय होतंय, कित्येक वेळेला बोलायची काही सोयच नाही. म्हणजे स्वतः चुका करायच्या आणि आता समर्थन करत राहायचं. मी म्हणते केली चूक, पण बायकोची चूक नवऱ्यानेच पोटात घालायची असते ना. तेच तर करतोय ना, पोटातच घालतोय. हे एवढं मोठं पोट कशासाठी आहे? केसाचं सोड. सोडलं. बाकीचा स्वयंपाक कसा झालाय? खावा लागेल. ही भाजी खाणं. भाजी कुठे? हा, भाजी आहे का? स्वादिष्ट स्वादिष्ट, इतकं स्वादिष्ट जेवण 1000 वर्षात जेवलं तर मला तर काही आठवत नाही. आज कळलं तुला? आजच कळलं. आता जेवलो ना मी. असंच लंचला येत जा. हा? असंच गरम गरम करून वाढत जाईन तुला. केसा सकाट. हेच चुकतं तुझं. काय काय? आलं पानात ते घातलं तोंडात. अशी वृत्ती नवऱ्यानं ठेवली तरच संसार सुखाचे होतात. होणार, त्याशिवाय काही उरणारच नाही जगात. झालं एवढं? आजचा संसार झाला सुखाचा. देव तुझं कल्याण करो. अरे आणखी